2014 पासून भाजपच्या खात्यात किती पैसे जमा झालेत हा आकडा जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल। राज्यसभेत काँग्रेसचे खजिनदार खासदार अजय माकन यांनी सांगितलं की भाजपच्या खात्यात नक्की किती पैसा आहे। तर 2004 साली भाजपच्या खात्यात फक्त 88 कोटी रुपये होते। 2009 मध्ये हे वाढून 150 कोटी झाले, तर 2014 मध्ये सुमारे 300 कोटी होते। पण 2014 नंतर हे चित्र पूर्णपणे बदललं आणि 2019 मध्ये भाजपच्या खात्यात 3562 कोटी रुपये जमा झाले आणि आता ही रक्कम थेट 10,107 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे। देश स्वतंत्र झाल्यापासून सत्तेत असणाऱ्या काँग्रेसकडे आज फक्त आणि फक्त 133 कोटी रुपये असताना भाजपकडे मात्र काँग्रेसपेक्षा सुमारे 75 पट जास्त पैसा आहे। जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा ही रक्कम 60% आणि 40% अशी असायची, पण आता सध्याच्या काळात भाजपकडे एवढा पैसा आहे की 1% आणि 99% अशी ही टक्केवारी झाली आहे। ही सगळी माहिती निवडणूक आयोगाच्या अहवालातून समोर आली असून एका पक्षाकडे एवढा प्रचंड निधी असणं हे लोकशाहीसाठी गंभीर प्रश्न निर्माण करणार असल्याचं अजय माकन यांनी राज्यसभेत सांगितलं। कारण जर एकाच पक्षाकडे एवढा पैसा असला तर बाकीच्या पक्षांचं काय? आणि जवळपास 70 वर्ष सत्तेत असणाऱ्या पक्षापेक्षा 10 वर्ष सत्तेत असणाऱ्या पक्षाकडे 99% जास्त पैसा कसा आहे? त्यामुळे हा मुद्दा सुद्धा नक्कीच गंभीर आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? खरंच भाजपकडे एवढा पैसा असणं सुरक्षित आहे का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? खरंच भाजपकडे एवढा पैसा असणं हे लोकशाहीसाठी सुरक्षित आहे का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी प्राईम संवादला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।